जुगाड 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 शेतकऱ्यांसाठी खास जुगाड यंत्रसामुग्री बा. आपला हा जिओचा ट्रॅक्टर आहे, महिंद्रा जिओचा. त्याला आपण एक जुगाड बनवलं शेतकऱ्यांसाठी खास भारी आहे. त्याला एक टाकी घेतलेली आहे. त्याला आपण हे जुगाड केलेलं असं फिट केलेलं आहे. त्यानंतर हा पाईप आहे. हा पाईप याच्यामध्ये टाकला नाही आतमध्ये. त्याला एक जाळी आहे आतून बरं का. म्हणजे समजा जरी आपण काय टाकलं तर ते तिथं नाही. त्याला अटॅच केलेली आपण मोटर, डबलची मोटर घेतलेली, बॅटरी पंपाची मोटर आहे. आणि याचा जो करंट आहे ना, आपण डायरेक्ट याच्या बॅटरीला जोडलेला आहे. ट्रॅक्टर मधूनच घेतला. हा पाईप पूर्णपणे पाठीमागे घेतलेला आहे. तो पाईप याला एक त्या बॅटरीचा आपल्या त्या मोटरला आहे ना, एक बटन आहे. बटन चालू केलं तर लगेच ऑन होतं. मोटर चालू होती. मोटर चालू झाली की बरोबर पाणी, समजा तुमचं औषध होतं फवारणी याच्या बाहेर येत होतं. हा, ह्या पाईपातून बाहेर पाईपातून आलं तर ह्या अवजाराला, आता अवजार काय आता सध्या आपल्याकडे लगेच अवेलेबल नाही. हा, अवजार 5च्या वर जी जागा असते, 5च्या वर थोडी जागा असते, त्याला 4 ते 5 नोजल बसवलेले. एकदम तुमच्या बागामध्ये फवारण्यासाठी एकदम अतिउत्तम आहे. बनवायचंय त्याने आपले जगदंबा ॲग्रो इंडस्ट्री इथे यावं, बनवून न्यावं, ज्याला त्याला खर्चाच्या मानाने एकदम परवडेबल आहे. एका पंपाचं जरी म्हटलं तरी तुम्हाला 50 रुपये पंप आहे. एका एकरी किती पंप लागतात ते तुम्हालाच माहिती आहे. पण एकराच्या हिशोबाने तुम्ही विचार करा. ट्रॅक्टरला, आपल्याच ट्रॅक्टरला जुगाड करायचं म्हटल्यानंतर तुम्हाला स्वस्त पडणार आहे ते. हा, आणि हे खोलून पण ठेवता येतं. हा, आणि खोलून पण ठेवता येतं. तसं काय. हा. धन्यवाद.